चॅनल जीवन ज्योती न्यूज. नमस्कार. जीवन ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे. हे बाबा खान अहमद खान पठाण हे भोकर येथील रहिवासी आणि त्या केस मधील आपली पार्श्वभूमी काय होती सर? त्यामध्ये माझ्याकडे आलेले बाबा खान फारुख खान पठाण हे माझे भोकर येथील रहिवासी आहेत. त्यांनी अहमद मोबीन यांच्याकडून गट क्रमांक 399 मध्ये 84 आर जमीनचा विक्री करारनामा केला होता. त्या करारनाम्याची मुदत त्यांची जी होती, काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम देऊन खरेदी खत करून देण्याचं ठरलं होतं. ती तारीख 22/8/2025 असताना अहमद मोबीन याने तत्पूर्वी आपल्या मुलाच्या नावे हिबानामा 16/5/25 रोजी केला. याचा अर्थ की बाबा खान यांच्यासोबत केलेला जो करार आहे, भंग केला, ब्रीच केला आणि बाबा खान यांचं नुकसान करण्याच्या हेतूने आणि यांना सदर जमीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाबा खान माझ्याकडे आले. मी सन्माननीय न्यायालयामध्ये दावा दाखल केला. तो दावा विशेष दिवाणी दावा असतो आणि त्याला 14/2025 अशी क्रमांक मिळाला. त्याच्यानंतर 4/9/2025 रोजी दाखल झाला आणि तिथं आम्ही मनाई हुकुमाचा अर्ज दिला होता. त्यामध्ये प्रतीक्षा केली, पण वरिष्ठ न्यायालयाने आमचा जो विक्री करारनामा होता तो अनरजिस्टर्ड आहे त्या नावाखाली आमचा अर्ज आमच्या पक्षकाराचा फेटाळला. मग ह्या फेटाळ्यामध्ये या आदेशाच्या नाराजीने मी जिल्हा व अतिरिक्त न्यायालय भोकर, जिल्हा न्यायालय भोकर येथे MCA दाखल केलं आणि 26/2025 MCA दाखल केलं. MCA मध्ये आम्ही परत तिथं 26/2025 च्या MCA मध्ये की वरिष्ठ न्यायालयाने केलेला आदेश तो सेटासाइड करावा, रद्द करावा व आमच्या वादीच्या हक्कात तात्पुरता मनाई हुकूम मिळावा याकरता मी प्रयत्न केले आणि संबंधित जिल्हा न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय दिल्ली, त्याच्यानंतर हायकोर्ट गुजरात, अलाहाबाद, इतर न्यायालयातले न्यायनिवाडे ह्या अर्जाकरता मी दाखल केले, युक्तिवाद केला आणि मी सन्मान्य कोर्टाला मी बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. या सर्व युक्तिवाद माझा आणि प्रतिवादी यांचा ऐकल्याच्या नंतर सन्मान्य न्यायालयाने आमच्या हक्कात 23/12/2025 रोजी तात्पुरत्या मनाई हुकुमाचा अर्ज मंजूर केला. त्यामध्ये असं सांगितले की गट क्रमांक 399-84 आर जमिनीचा दाव्याचा निकाल लागेपर्यंत कसल्याही प्रकारचं हस्तांतर, विक्री व्यवहार इत्यादी करू नये म्हणून. त्यामुळे आज जो दिलासा मिळाला त्या सन्मान्य न्यायालयाचे आभार व्यक्त करतो आणि माझा जो पक्षकार होता तो घाबरल्या स्थितीत असल्याने त्याला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्या प्रयत्नांना यश आम्हाला आलेलं आहे. आणि मी MM शेख, जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे दिवाणी खटल्यांची चालवण्याचं प्रॅक्टिस करतो आणि माझा मोबाईल नंबर आहे 9881525266 7505588033. जर अन्य कोणाला अशा प्रकारचं अग्रीमेंट बाबत वाद निर्माण झाला असेल आणि तो करून देत नसेल तर त्यांना निश्चितच न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करू. येथे आपले बाबा खान बसलेले आहेत. यांना न्याय देवता प्रसन्न झाली आणि खरंच तुमच्या या वाटीमध्ये आपले ऍडव्होकेट MM शेख यांचा कसा वाटा आहे आणि तुम्हाला काय वाटते सर? आपलं पठाण, मी बाबा खान फारुख खान पठाण भोकर येथील राहणार, गांधीनगर भोकर. मी भोकरमध्ये एका व्यक्तीशी सोबत करारनामा केला, जमीन खरेदी घेतली. त्या व्यक्तीनं माझ्यासोबत बेईमानी केलं. मी परेशान झालो होतो आणि साहेबाकडे आलो. साहेबांना मला न्याय मिळवून दिलं आणि सन्मान्य न्यायालयानं न्याय मिळवून दिलं. त्याबद्दल सर्व कायद्यामध्ये न्यायालयावर माझा विश्वास बसला आणि शेख साहेबांना मला न्याय मिळवून दिलं आणि सर्व आम्ही भोकर इथून येऊन शिष्टमंडळ साहेबांचा सत्कार केला आणि त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. मला न्याय मिळालं आणि मला न्याय मिळत नव्हतं त्याबद्दल त्याचं फार फार अभिनंदन व्यक्त. आज तुमचा परिवार
सर उघड्यावर आला होता. मात्र साहेबांनी खरोखरच तुमची मनोवासना पुरी केली आणि न्यायदेवता तुम्हाला प्रसन्न झाली. याबद्दल थोडं न्यायदेवताला काय म्हणताल सर? माझा तर असं झालं, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहो. फार परेशान झालतो. माझा संसार उघड्यावर आलतं. अशी परिस्थिती झाली की आता जगावं की न जगावं. त्याबद्दल आमचे भोकर येथील कायद्यानं लोकांना न्याय मिळवून देणे हमीद खान साहेब, माझा गुरु, सर्वांनी मला सल्ला दिला आणि मी खुश झालो. त्यानं म्हणून मला वकील साहेबाकडे पाठवलं. मी आलो आणि सन्मान्य न्यायालय यांचा आणि वकील साहेबाचा फार फार अभिनंदन व्यक्त करतो आणि माझा पुरा संसार, माझे समाजातील दोस्त, इतर परिवार. दोस्त, सर्व परिवार आज खुश आहे. म्हणून इथं येऊन स्थानिक त्यांच्या कार्यालयावर आम्ही सत्कार त्यांची गुरुजी. नमस्कार. सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज.